आमदार सुरेश धस यांनी सभागृहात संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींवर मोक्काची मागणी केली आहे. वाल्मिक कराड असा विषय नव्हता, तो संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे कोणीही सहभागी असतील त्यातील एकालाही सोडणार नाही, असे राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. यात पोलिसांनी एसआयटीने जे काम केले त्यानुसार कोर्टाने त्यांचं काम केलंय. त्यांना कोणत्या गुन्ह्याच्या आधारे मोक्का लावला ही मला माहिती नाही. कायद्याच्या कचाट्यात जे सापडतील ते कायद्याच्या अंतर्गत येतील. कायद्यापुढे कोणीही मोठं नाही, असं सुरेश धस यांनी सांगितलं. संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे कोणी सहभागी असतील त्यातल्या एकालाही सोडणार नाही असे राज्याचे मुख्यमंत्री म्हणालेले आहे. आणि याच्यामध्ये पोलिसांनी एसआयटीने जे काय काम केलेलं आहे त्यानुसार जे फर्दर आता डेव्हलपमेंट आहे त्याप्रमाणे माननीय कोर्ट जे आहे त्या बाबतीमध्ये ऑर्डर करते. याच्यामध्ये ह्यानी मागणी केली त्यांनी मागणी केली किंवा काही याचा विषयच नाही. तोवर आमची एसआयटी म्हणजे राज्य सरकारची जी नेमलेली आहे त्या एसआयटीनं या ठिकाणी त्यांचं काम दाखवलंय. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं कोणत्या गुन्ह्यात त्यांना घेतलंय काय घेतलंय हे मला माहिती नाही, परंतु आता ह्याच्यामध्ये कोणालाही सोडणार नाही. कायद्याच्या कचाट्यात जे सापडतील ते कायद्याच्या अंतर्गत येतील. हे पहा, पोलीस यंत्रणा आहे. आम्ही कोणी बोलून तसं काही होत नसते. पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी एसआयटी जी नेमलेली आहे ती एसआयटी प्रभावीपणे काम करते आणि त्यांनी नियमाप्रमाणे जे कडी जोडलेली असेल, पोलिसांच्या कडीमध्ये जे लोक सापडतील ते लोक त्याच्यामध्ये येतील. आज तिथे काय घडलंय हे एक्झॅक्ट मला अजून माहिती झालेलं नाही. अजूनही कोर्टाच्या पुढं मला वाटतं अर्ज केलेला आहे एसआयटीने. एवढीच माहिती मला कळालेली आहे. पुढं काय झालं हे मला माहीत नाही, परंतु कायद्याच्या पुढे कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसतो.